मित्रांनो, हा फोटो पहा. तर हा फोटो आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा. व्हिडिओ पण आहे, पण व्हिडिओ नाही टाकला आपण याचा. तर काल 15 ऑगस्ट होतं, तर त्या संदर्भात त्यांचा काहीतरी प्रोग्राम होता आणि त्या प्रोग्राममध्ये अक्षरशः हाताच्या बोटावरती मोजतील अशी माणसं होती आणि खूप साऱ्या खुर्च्या रिकाम्या होत्या. हे आपल्याला या फोटोमध्ये दिसतंय. धाराशिवच्या लोकांचा विकास करण्यासाठी म्हणून ओमराजेंनी पक्षांतर केलं. ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये गेले, त्यांनी समर्थन जाहीर केलं. पण लोकांनी आता त्यांचं समर्थन काढून घेतलेलं आहे आणि ह्या रिकाम्या खुर्च्या बघून ओमराजेंचा बाजार उठलेला आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसेल आणि तसं आपण बोलूही शकतो. म्हणजे हे तेच ओमराजे आहेत जे लोकांसाठी पुरामध्ये उडी वगैरे मारलेली होती आणि लोकांसाठी पाहिजे तेव्हा उपलब्ध होते. फोन केला की लगेच ओमराजे उपलब्ध, लगेच त्याची रील व्हायरल वगैरे व्हायची आणि ह्याच ओमराजेंना आता तिथल्या जनतेने प्रोग्रामसाठी नाकारले. बरं, पाऊस पडतोय म्हणावं तर तसंही नाही. खुर्च्या पोळतायत, ऊन लागतंय असं काहीतरी म्हणलं. त्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही बघितलं, एम.एच. धाराशिवचा तो व्हिडिओ आहे. तर तिथं कोपऱ्यामध्ये कुठेतरी एक मुलगा जो आहे तो घरातून असा बाहेर येताना दिसतो. त्याच्या घरासमोर हे सगळं चालू आहे. तो बिचारा काय घरातून बाहेर आलेला नाही, ती खुर्ची भरून काढण्यासाठी. ही अशी परिस्थिती आहे. म्हणजे ओम राजेंच्या डोक्यावरचा हात आता त्या जनतेने काढून टाकलेला आहे. कारण की 2 महिने झाले आता ओमराजेंना इकडून तिकडे जाऊन. प्रचंड विकास झालेला असेल अशी आपण आशा करू शकतो धाराशिवमध्ये. तर किंवा विकासाला सुरुवात तरी झालेली असतील, कुदळ मारून झालेली असेल, विकास कामांचा शुभारंभ झालेला असेल, असं काहीतरी निश्चितपणे असेल. जर का तसं नसेल, तर लोकांनी का नाकारलंय त्यांना? ह्या खुर्च्या रिकाम्या का? म्हणजे धाराशिव सारख्या ठिकाणी ओमराजे येत आहेत. तिथं त्यांचं भाषण आहे, लोक नाही असं होणं शक्य नाहीये. म्हणून ओमराजेंचा बाजार उठलेला आहे. त्याने गप आपलं पॅकिंग करायला घ्यावं आणि निवांत आता झोला उठा के चल दिये. संपले. अवतार कार्य त्यांचं खासदार म्हणून जे आहे, ते आता संपलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही.